सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. खूपच सुंदर सत्र त्यांनी गुंफले आहेत सकाळपासून. स्वप्नीलकडून थोडक्यात माहिती मिळाली आणि आभार म्हणते तुमचे की ह्या वऱ्हाडी मंचावर मोह मला आवरता आला नाही म्हणून सहज म्हटलं, कारण वडिलांवरच्या कविता, प्रेमावरची कविता, प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील असतात. म्हणून आत्ताशा माझ्या वडिलांचा 75वा वाढदिवस झाला तेव्हा लिहिलेल्या काही ओळी सहजच, आज मोबाईल पण जवळ नाही, सरांच्या मोबाईलमध्ये सापडल्या, तर तो तुमच्या सगळ्यांसोबत तो एक भाव मला शेअर करावा असं वाटतो. आम्ही दोघंही आमच्या कुटुंबातले पहिले डॉक्टर आहोत. वडील एका शेतकरी कुटुंबातून आलेले, औरंगाबादला शिक्षणासाठी आले डॉक्टर बनायला, पण ते बनू शकले नाही. मग त्यांनी आम्हा मुलांना बनवलं आणि सोबतच गावाकडून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या घरामध्ये त्यांनी नेहमीच शिक्षणासाठी होईल तशी आर्थिक किंवा राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था केली आणि हे खूप लहानपणापासून आम्ही बघत आहोत. तर तेच त्यांच्या 75ला मी लिहिली होती आणि माफी मागते की वऱ्हाडी मंच आहे, पण माझी भाषा बोली मराठी भाषेतली आहे. शब्द आणि अक्षरांचा संप. शब्द आणि अक्षरांचा संप झाला रुजू, भिजलेल्या पापण्यांनी कडेलोट केला सुरू. काय लिहावे तुमच्यासाठी, तुम्हीच सर्वस्व आहात. काय लिहावे तुमच्यासाठी, तुम्हीच सर्वस्व आहात. दिसण्यापासून असण्यापर्यंत तुम्हीच शिल्पकार आहात, तुम्हीच शिल्पकार आहात. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांती परमेश्वर हे गुपित समजाविले. विश्वास आणि निष्ठेचे बाळकडूही पाजले. म्हणे सगळेच आईबाबा करतात लेकरांसाठी, म्हणे सगळेच आईबाबा करतात लेकरांसाठी. आम्ही मात्र अनुभवलंय झुरणं तुमचं इतरांसाठी, इतरांसाठी. मुलगा मुलगी एक समान आजही सरकार सांगे. मुलगा मुलगी एक समान आजही सरकार सांगे. 4 तपांपूर्वी तुम्ही जे कृतीतून रेखाटले. आयुष्यातील कित्येक गोष्टी आचरणातून शिकविल्या. आयुष्यातील कित्येक गोष्टी आचरणातून शिकविल्या. बोले तैसा चाले म्हणेला अर्थ तुम्ही दिला, अर्थ तुम्ही दिला. तुमचे पुण्यकर्म जे आम्हा लेकरांना फळले, तुमचे पुण्यकर्म जे आम्हा लेकरांना फळले. जगी सर्व सुखी आम्ही हे मनोमनी पटले, हे मनोमनी पटले. थँक्यू. धन्यवाद मॅडम, खूप सुंदर रचना आपली.